टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अभिनेता राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातील शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आपण पाहू शकतो राहुल सोलापूरकर ज्या सोसायटीत राहतात, कोथरूड परिसरातली ही सोसायटी आहे आणि या सोसायटी परिसरामध्ये पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवरती हा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या सोसायटी बाहेर शिवप्रेमींनी त्यासोबतच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन देखील केलं होतं। या सोसायटीच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा बंदोबस्त या ठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। कडक असा हा बंदोबस्त आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि आता पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देखील राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचं आता समोर आलेलं आहे। त्यामुळे आंबेडकर अनुयायी देखील आता आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्या पार्श्वभूमीवरती हा बंदोबस्त या ठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने 2 दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकरने भांडारकर इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर या वादावरती पडदा पडण्याची शक्यता वर्तवली जात होती। मात्र आता पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वादग्रस्त वक्तव्य समोर आल्यानंतर वादात राहुल सोलापूरकर सापडलेला आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुणे पोलिसांचा हा कडक बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।